हाय फ्रेंड, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आम्ही निघालो आहोत कुठे का? एकविरेला. तर आज आम्ही निघालो आहोत एकविरेला आणि इकडे मी, माझे मिस्टर, इकडे युवान झोपला आणि इकडे ताई आहे. इकडे ताईचे मिस्टर आहेत. भाऊजी हाय. हाय. आणि इकडे आपला नवरदेव आहे हर्षद पाटील आणि इकडे चिल्ड्रन पार्टी. तर आपण चाललेलो आहोत हर्षदच्या लग्नाची पत्रिका ठेवायला मंदिरामध्ये. तर चला मग आता निघूया आपण. तसं आम्ही आधीच निघालोय पण खूप अंधार होता. 5:30ला निघलो ना आपण. 5:30ला निघालो आम्ही. खूप अंधार होता म्हणून ब्लॉगला सुरुवात केली नाही. आता मध्ये थांबून आम्ही ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर कंटिन्यू राहा आमच्या ब्लॉगमध्ये कारण आजचा ब्लॉग हा खूप छान होणार आहे. तर चला निघूया आपण. जायचा? यस. तर चला. आई एकविरा माते की जय. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं. अशा प्रकारे आता मस्तपैकी भोगदा आलेला आहे. ए तुम्हाला दिसतं का रे? तुमचा आवाज नाही. झोपली सगळी का? अरे वा, मस्त. चला बघू आता पण बाहेर. हा वाव, मस्त सीन. बघ किती भारी आलं ना. मोठ्या दुर्मित त्याचा घोडा दळ पायदळ फौज फाटाला ये बक्कळे अंगी 10 हातीच पळ पाहणार वाटेत फेडेल त्याला चिरडी खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, माया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ? आई मी आलो. तू भाग्यश्रीचा झेंडा त्याची आठवण आहे का तुला काहीतरी? हो, आठवण आहे ना. आहे ना. फर्स्ट टाइम वीरेंद्र सरांनी आम्हाला अशा वरत्या ठिकाणी घेऊन गेलं आणि त्या झेंड्याच्या जवळ नेली आणि ती पण एकदम छोटे छोटे, म्हणजे एकदम एवढी एवढूसा रस्ता होता आणि तिथं फक्त चपला पण हातात यायला लागलेला ना आपल्याला. चला आता आपण जातो आईच्या पायथ्याशी. तर जस्ट आता आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिराकडे. तर त्याला आता आपण मायनवलीचं दर्शन घेऊया आणि सुरुवात करूया वरती पायऱ्या चढायला. आहे ओ.
मग जाऊ दे, याला पाठव. दे दे बाबूला दे दे जाऊ. ये तू दे, पकड ती पकड. पाडशील हा, पाडू नको. दे बेटा तिथं तिथे ठेवून. mana palu. पाय पडा रे चिनू पाय पडा पहिले डोकं तिथे पाय पडा त्याला सोडा तो पडेल त्याचा तो पाय. बंदच करा. तर आता आपण निघतोय वरती आणि इथे बघू शकता आमची भाग्यश्रीने सोय केलेली आहे. चाप बर्फ घेऊन आले ते आता आम्हाला गजरे लावायचे. गजरे घेतले आम्ही. तो दिसते ना चिनी तू लाव. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत वरती चढण्यासाठी. चला जायचं का? मम्मी भेटायला आले ना खालती. पप्पा आलेत का? पप्पा आलेत ना. रडला तो नाव पण नाही सांगत तर मुलांना सांगते मी तुम्ही तुमचं नाव वगैरे सांगत जा. घरचं फक्त सांगत जा. तुम्ही बरोबर पोहोचला. तर ते वर्ष आलं नसतं तर तो गेला नसता. समू बियान आपण जरा बोलायला शिकायचं.
हाय छत्रपती शिवाजी महाराज की जोरात बोल जय जय. अरे बाबा गुड गुड बाय. चला करतेस काय तू? कान माहिती कान खायचे असते का? अरे छोड ना, अरे छोड ना, छोड ना, छोड ना. कसे दात उठले बघ, बघ हे दात कसे उठले. धुतला चिनो मम्मी हात मागतो. मम्मी माझा हात कशाला कुत्ता गेले, कुत्ता. अरे वा रे, कोणाची पोलगी आहे तू? मी काढतो, तुम्ही पण जा ना. थांबा थांबा थोड्या आता काय करू? गेट बंद केला जाईल. घेतले ना तुम्ही गेला तर घ्या, मोबाईल घेऊन जा. कॅमेरा दोन लाईन करा. अरे बंद कर कॅमेरा आता. चला चला पुढे. तिथे ठेवा ना. दुसरे गुरुजी पण आले, पाहिले का नाही? चला या पुढे. दादा प्लीज तसं करू नका दादा. पाणी प्यायला चाललंय.
अशा प्रकारे खूप छान सुंदर असं दर्शन झालेलं आम्हाला आणि एकदम मन प्रसन्न झालेलं आहे. तर चला आता आपण निघूया बाहेर. तर चला आता आपण खाली उतरूया आणि खाली उतरल्यावर आपण लगेच निघणार आहोत घरी जायला. तर चला खाली जाऊन भेटूया. वाद्य काम बंद करायचंय. मंदिर परिसर लेणी परिसर वाद्य काम करते फक्त म्हणावे. वाद्य काम पुढे होतं त्यांची पत्रिका ठेवायची ना. तू बसते का? बसते का तू? हा कसे दिसते तो? छान दिसते तो. त्याला सांग येतो का आमच्या घरी? त्याला सांग. ए मागे आला तुमच्या मागे आला. चला अशा प्रकारे आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. जायचं बेटा? कुठे जायचंय? माहेर घरी. आता माहेर घरी जायचं आता. चला निघूया आपण. आई एकविरा देवीच्या माहेर घरी आपण आलेलो आहे. देवघर कालभैरव मंदिर देवस्थान मंदिराकडे जाण्याचा मार्ग. चला एक वेळ इथं बघता आला बघा.
बस 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 ठेवा आता पाय पड आता. गुवाहाटीमध्ये काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. आता एकविरेवरनं डायरेक्ट कुठं बस हिंदीच्या शिपमध्ये आम्ही आलेलो आहोत. ही पोरं कुठे गेली? पोरं पोहोचली पण तर चला जाऊया आपण स्टेजवरती. नावांची नावात विस्फोटक इनिंग साकारली तेजस म्हात्रे. त्यानंतर सिल्वर पॉईंट देऊ आपण त्यांच्याकडे टी शर्ट आणि टॉप लाईन कडनं मसल स्ट्रेंथ. विनायक नायक ठरला या खेळामध्ये. फलंदाज बाद होईल. विकेट आली आहे. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. आणि इकडे हरेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तर मी त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. कसे आहेत? हे असे VIP लोक असे आम्ही आवाज देतो आणि हे पुढे पुढे चाललेत. बरोबर ना? तर जसं आम्ही मॅचवरून आलेलो आहोत, घरी गेलो आणि लगेच मी आलेली ड्युटीवरती. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते नक्की सांगा. तर चला मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच आपण भेटूया. खूप सारी शॉपिंगचेही ब्लॉग बाकी आहेत, पत्रिकेचाही ब्लॉग बाकी आहे. तर चला या सर्वांनी लग्नाला 12 तारखेला आणि मध्ये माझे ब्लॉग सगळे बघत राहा. तुम्हाला सगळ्या कल्पना आपल्या पोचवत जाईन मी या ब्लॉगमध्ये. तर चला आता मी तोपर्यंत ब्लॉगला एंड करते. बाय.